नमस्कार मैत्रिणींनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार उद्यापन संपूर्ण विधी पाहणार आहोत. सर्व मंगल्य शिवे सर्वार्थ साधिते शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. बघा, मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण व्रताची कथा ऐकलेली आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारच्या उद्यापन कसे करायचे हे पाहणार आहोत. मराठी वर्षामधील 9वा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्णी महिलांसाठी अतिशय विशेष असतो. या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती आणि ऐश्वर्य मिळावे अशी आपण प्रार्थना करत असतो. या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली जाते आणि शेवटी गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. यावर्षी बघा, 11 तारखेला शेवटचा दिवस आहे. 5 गुरुवार या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात येतात. अमावस्या आहे तरीही त्या दिवशी उद्यापन केले तरी चालेल. मग उद्यापन कसे करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. बघा, मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मीचे व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. पण काही कारणास्तव एखाद्या स्त्रीला अडचण असेल, मग त्यावेळेस आपल्याला ते व्रत करायला जमले नाही, तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी. बघा, व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा. संध्याकाळी पूजा, आरती, कहाणी झाल्यावर महालक्ष्मीच्या देवीला नैवेद्य दाखवावे. सकाळी लवकर उठायचं असतं, सगळे साफसफाई करायची असते आणि मग देवीची पूजा मांडायची असते. त्या दिवशी मात्र चिडचिड करायची नसतो, शांत स्वभाव ठेवायचा आपला. ज्या दिवशी व्रताचं उद्यापन करायचं आहे 11 तारखेला, त्या दिवशी संध्याकाळी 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना घरी बोलवायचं. त्या 7 कुमारिका किंवा जास्त असतील तरीही चालतील. त्या घरी बोलावून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे. बघा, हळदी कुंकाचा मान खूप असतो. या कुमारिकांना आपण महालक्ष्मीचे रूप देऊया आणि त्यांना सर्वांना अगोदर हळदी कुंकू लावायचं. त्यानंतर काय करायचं, त्यांना मनोभावे नमस्कार करायचा. नमस्कार केल्यानंतर त्यांना एक फूल द्यायचं. प्रसाद आपल्याकडे जो अवेलेबल असेल किंवा तुम्ही शिरा केला असेल किंवा गोडाचा नैवेद्य काही केला असेल तर तो द्यावा. किंवा आरती केलेली असेल, आपण कहाणी वाचलेली असेल, म्हणून त्यांना प्रसाद म्हणून एक फळ दिले तरी चालते. मग ते केळी असेल, सफरचंद असेल किंवा आणखीन कोणतेही फळ असेल तर ते तुम्ही देऊ शकता. सौभाग्य म्हणून गजरा देऊ शकता. महालक्ष्मीच्या व्रतकथा पोथीची एक प्रत प्रत्येकाला द्यावी. जेवढ्या स्त्रिया असतील तेवढ्यांना एक प्रतची कथा आपण द्यायची. यथाशक्ती भेटवस्तू देखील देऊ शकता किंवा आपल्याला वाटलं तर त्यांची ओटी भरून आपण मनोभावे नमस्कार करावा. बघा, नेहमी ओटी भरलेली सुवासिनी महिलेची चांगली असते. प्रसाद म्हणून दूध किंवा इतरसुद्धा फराळ आपण त्यांना देऊ शकतो. नंतर त्या स्त्रिया सगळ्या घरी जायच्या आधी सगळ्यांना नमस्कार केला तर देवी आपल्यावर प्रसन्न होते. बघा, त्या दिवशी आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण असले पाहिजे. सर्वांना आपण शांततेत बोलले पाहिजे. आपण ज्यावेळेस उपवास करतो त्यावेळेस निरंकार करू नका, कारण प्रत्येकाला निरंकार उपवास करणे जमेलच असं नाही. व्रतामध्ये फळे, दूध वगैरे घ्यावे. निराहार कधीही राहायचं नाही. हे जे व्रत आहे ते पुरुषसुद्धा करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू व्हावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा. त्या दिवशी बघा, शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा किंवा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा. जर आपल्याला शक्य असेल तर ते करावं. त्यानंतर बघा, सायंकाळी काय करायचं आहे, गायीची पूजा करून गोग्रास गायला द्यायचा.
आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जितक्या शांत मनाने आपण पूजा करू, सुवासिनींना कथेची प्रत किंवा फूल त्यांना नमस्कार करू, प्रसाद म्हणून काहीतरी देऊ, ते आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटी अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करा. आणि काही विशेष नियम म्हणजे काय, अंघोळ न करता पूजा करू नये, पूजा शांत मनाने करावी, मांसाहार करू नये, या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब